तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे परत आपल्या मिनी ब्लॉगच्या सीरीजमध्ये. आज आहे दिवस 82. उठलो, फ्रेश झालो आणि नेमकं डोक्यावरती अशी परफेक्ट फोडी आली आहे ना, की एकदम डेंजरच वाटतंय आणि त्या फोडीमुळे पूर्ण डोकं पण दुखतंय. मग जेवलो आणि आलो बाहेर. तर प्रणय भाई आले जिमवरनं आणि क्रेझी भाई आले कॉलेजवरनं. ते बोलतात ना, 2 लिजेंड्स इन 1 फ्रेम असं झालंय आणि मागून 3rd लिजेंड पण आले. अरे 4th लिजेंड पण प्रकट झाले. हरीशने बेड आणलाय पण त्यांनी बाहेरच ठेवलाय. तर पोरांनी बेडमध्येच खेळायला सुरुवात केलेली आहे. इंजिनियर बंटी दादा मेजरमेंट घेतोय, अंदाज घेतोय की बेड आतमध्ये कसा जाईल आणि हा कुठला पॉकेमॉन किंवा कुठला प्राणी आहे, कमेंट करून सांगा. मग मामाने घरी बोलवलं आणि मी बघितलं तर काय, मामाने आणलंय प्रोजेक्टर. भाई काय भारीच वाटतंय यार, एकदम कडक. समर्था बघून एकदम खुशच झाली. पोरं एकदम मस्त गाणी ऐकता ऐकता मस्त एकदम डान्स करत होते. आमच्या रॉकीला झोपण्याशिवाय काय कामच नसतं. मग पाणी भरलं आणि समर्था व्हिडिओ गेम सोबत खेळते, पण तिला जास्त मजा तर रॉकीला त्रास देण्यामध्येच येते. आता ही व्हिडिओ गेमने कुठल्या मित्राला फोन लावू दे काय माहिती. मग मी पण तिच्या मित्रासोबत बोललो. हा ओके. अरमान भाई गेलो होता दुकानामध्ये, त्याला बोललो जो भी ला रही हो दो लाना. धुरंधर मूवी बघून सोनूच्या अंगातला एजंट जागलाय आणि हे लोक कुठला युनिक इंटरनॅशनल व्हॉलीबॉल खेळतायत, एकदम डेंजर वालाच. अचानक मैदानामध्ये अशी पब्लिक जमा झाली की मला वाटलं काहीतरी सीनच झालाय, पण अरे हा तर जतीन भाई रुबिक्स क्यूब सॉल्व्ह करत होता. मग जेवलो आणि गेलो राऊंड मारायला. तर चला मग आता आपण भेटूया पुढच्या मिनी ब्लॉग मध्ये. बाय बाय.